सोबत आहेत आमदार सुनील शेळके आणि आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. सर, काय सांगणार? रोहित पवार जे आहेत ते आज राज ठाकरेंची देखील भेट घेतलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतलेली आहे. कुठे ना कुठेतरी या भेटीमागे त्यांना कुठेतरी न्याय मिळेल अशा आशा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देखील दिलेलं आहे. काय सांगणार एकंदरीत? आज मुख्यमंत्री महोदयांची त्यांनी भेट घेतली, मला आपल्या माध्यमातून आत्ता समजतंय. पण हीच भेट मागच्या 8 दिवसापूर्वी किंवा 10 दिवसापूर्वी भेटून जर मुख्यमंत्र्यांना तुमच्याकडे जी काय माहिती आहे किंवा ज्या शंका आहेत या जर विस्तृतपणानं सांगितल्या असत्या तर अधिक योग्य झालं असतं. परंतु त्यांच्याकडे जी काय माहिती आहे त्याच पद्धतीनं आम्हाला काही माहिती मिळते किंवा जे काही सातत्यानं चर्चा होतात त्या देखील आम्ही आमच्या नेत्यांकडे मांडत आलेलो आहोत. दादांच्या झालेल्या घटनेमागं ही घटना कशी घडली ह्याचा पूर्ण सखोल तपास झाला पाहिजे. CBI चौकशीच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून हा तपास पूर्ण होत असताना महाराष्ट्रातल्या 13.5-14 कोटी जनतेला देखील या घटनेची संपूर्ण माहिती मिळालीच पाहिजे. हा आमच्या पक्षातल्या प्रमुख नेत्यांचा किंवा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची देखील आग्रह आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनीत्रा पवार यांची निवड झाल्यानंतर कुठेतरी राष्ट्रवादी विलिनीकरणाची आता चर्चेला सुरुवात झालेली आहे. एकंदरीत काय माहिती आहे? नाही, अशा विलिनीकरण करायच्या चर्चा कुठल्याही पद्धतीच्या झालेल्या नाही आहेत. मुळात कुठल्या पक्षानं कुठल्या पक्षामध्ये जायचं काही प्रस्ताव जर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं किंवा त्यांच्याकडनं आला असेल तर त्यावरती चर्चा करणं योग्य आहे. परंतु 4 आमदार जे आहेत ते हस्तक्षेप करतात, राजकारण करतात असं देखील समोर माहिती येते. याच अनुषंगाने कोण आमदार? 4 आमदार नाही आहेत. सुनीत्रा वहिनींच्या मागं विधिमंडळातले खालच्या सभागृहातले 40 आमदार आणि वरच्या सभागृहातले 5 का 6 आमदार आमचे सगळे त्यांच्या मागं खंबीरपणाने उभे आहेत. राज्यसभेचे लोकसभेचे खासदार, महाराष्ट्रातल्या जिल्हा अध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील, संघटना असेल, ही सुनीत्रा वहिनींच्या मागं सक्षमपणानं उभी आहे. राज ठाकरे यांची पत्रकार परिषद देखील झाली. याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अजित पवार यांचा मृत्यू धोक्यानं झाला का धोक्यानं झाला, हा प्रश्न देखील पत्रकार परिषदेमधून उपस्थित केला. नाही, आता हा संपूर्ण तपास होऊ द्या ना. आम्ही सुद्धा तेच म्हणतोय की जोपर्यंत या घटनेचा संपूर्ण तपास होत नाही आहे, अहवाल समोर येत नाही आहे, तोपर्यंत आज बोलणं उचित नाही. काही दिवसामध्ये या संपूर्ण घटनेची चौकशी संपेल आणि अहवाल समोर आल्यानंतर मग त्यावरती काय भूमिका घ्यायची, आमच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत त्या आम्ही त्यानंतर व्यक्त करू. सुनीत्रा पवार यांच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कुठेतरी आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे का? कारण की अशी माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात देखील चर्चा सध्या सुरू आहे. सुनीत्रा वहिनी सक्षम आहेत. त्यांच्यावरती जो काही व्यक्तिगत आघात झालेला आहे, त्या कुटुंबावरती आघात झालेला आहे, याची जाणीव ठेवून आपण देखील काही वक्तव्य करायला पाहिजे. आज ह्या घटनेनंतर, ह्या आघातानंतर सुद्धा सुनीत्रा वहिनींनं विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभाग घेतला, पक्षाची धुरा सांभाळण्याचा निर्णय केला. आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत आणि आगामी काळामध्ये काही कालावधी वेळ तर द्या. या सगळ्या घटनेतून, या दुःखातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी दिवस वहिनींना द्या ना तुम्ही. त्यानंतरनं त्या स्वतः येतील, बोलतील, महाराष्ट्रातल्या 13.5-14 कोटी जनतेला जे काय सांगायचं ते सांगतील. परंतु तुम्ही आज लगेच त्या बाबतीत कुठल्याही प्रकारची चर्चा करणं योग्य नाही आहे. सुनीत्रा वहिनी स्वतः सक्षम आहेत, हे महाराष्ट्राच्या जनतेला देखील दाखवून देतील. सुनीत्रा वहिनी पूर्णपणे सक्षम आहेत आणि ते महाराष्ट्र जनतेला दाखवून देतील. कुठेही विलिनीकरणाच्या संदर्भात जे राजकारण होत आहे ते होत नाही अशी स्पष्ट भूमिका आमदार सुनील शेळके यांनी LS मराठीसोबत बोलताना माहिती दिली. कॅमेरामॅन कल्पेश मोरेसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई.